नाशिकमध्ये स्फोटकांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आणि यामध्ये एका पत्र्याच्या शेडमधून 6125 जिलेटिनच्या कांड्या आणि 2200 डिटोनेटर्स जप्त करण्यात आले। नाशिकच्या वाडीभरे परिसरातल्या सारूळ गावाच्या शिवारामध्ये एका पत्र्याच्या शेडमध्ये स्फोटकांचा हा अवैध साठा ठेवण्यात आला होता। सारूळ शिवारात असलेल्या दगडखाणींमध्ये खाणकामासाठी जिलेटिनचा स्फोट घडवून आणला जातो आणि यासाठी सिन्नर इथल्या एका कंपनीकडे त्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि तिथून जिलेटिन स्फोटकं पुरवली जातात। ही स्फोटकं खाणकामाच्या ठिकाणी निष्काळजीपणे साठवणूक करण्याची कुठलीही परवानगी संबंधित खाणमालक चालकांना देण्यात आलेली नाही। याबाबत त्यांच्याकडे परवाना सुद्धा नाहीये। या प्रकरणामध्ये 7 संशयितांविरुद्ध वाडीभरे पोलीस ठाण्यामध्ये भारतीय स्फोटक कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। सागर, नाशिकमध्ये स्फोटकांचा मोठा साठा जप्त केलाय, काय नेमके या कारवाईमध्ये आढळलेलं आहे? नक्कीच नाशिकच्या ग्रामीण भागात वाडीवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सारूळ गावाचा शिवार आहे आणि या ठिकाणी हा मोठा साठा सापडलेला आहे। नाशिक ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे। विशेष बाब म्हणजे यात तब्बल 49 खोके जिलेटिनच्या कांड्यांचे भरलेले सापडले आहेत आणि त्यात 6125 जिलेटिनच्या कांड्या होतात। त्याचबरोबर 2200 डेटोनेटर, 150 DF वायर अशा ज्या स्फोटक तयार करण्यासाठी ज्या सामुग्री लागतात या एका बंद शेडमध्ये, पत्र्याच्या शेडमध्ये सापडलेले आहेत। नाशिकमध्ये देखील अशीच धक्कादायक घटना घडली होती। नाशिकच्या मुंबई नाका परिसरात असलेल्या नंदिनी नदीमध्ये अशाच पद्धतीचे जिलेटिनच्या कांड्या सापडण्याची घटना घडली होती आणि आता पुन्हा एकदा नाशिक ग्रामीण पोलिसांनी ही कारवाईत जिलेटिनच्या कांड्या सापडलेल्या आहेत। यामध्ये आता नाशिक ग्रामीण पोलिसांनी 7 जणांना ताब्यात घेतलेला आहे। त्यांच्याकडून कसून चौकशी सुरू आहे आणि त्यांच्या वर गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। ह्या ज्या कांड्या आहेत या विहीर खोदण्यासाठी, रस्ता तयार करण्यासाठी याचा मुख्यपणे वापर केला जातो। मात्र या जिलेटिनच्या कांड्या वापरण्यासाठी किंवा याचे स्फोटक तयार करण्यासाठी पोलिसांकडून संबंधित खात्याकडून परवानगी घेतली जाते। मात्र ही कुठली परमिशन किंवा याबद्दल कुठली परमिशन न घेतल्यामुळे याबाबत आता पोलिसांनी कठोर कारवाई करत या 7 जणांना अटक केली आहे। पुढील कारवाई सुरू आहे। ठीक, सागर, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। हो मॅडम।